नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता आणि आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण ऐकणार आहात. लेखाचं नाव आहे चाणाक्ष बिबट्या एक समस्या. बिबट्याला इंग्रजीमध्ये लेपर्ड किंवा पॅन्थर म्हणतात. बिबट्याला चित्ता म्हणणं अतिशय चुकीचं आहे. बिबट्याची सरासरी लांबी 7 फूट अर्थात 215 सेंटीमीटर असते. मादी 1 फुटाने कमी. क्वचितच नराची लांबी 8 फूट अर्थात 245 सेंटीमीटर असू शकते. वजन 68 किलो आणि मादीचं वजन 50 किलो. बिबट्याचा रंग वाघाशी मिळता जुळता आहे. कातडीचा रंग पिवळा लाल, त्यावर ठिपके आणि गोल निशाण असतात. भरलेली मान व सशक्त पाय ही त्याची वैशिष्ट्य. बिबट्याचं मूळ निवासस्थान सायबेरिया मानलं जातं. तो प्रदेश पूर्वी आजच्या इतका थंड नव्हता. तेथून तो आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये पसरत गेला. अमरकोशामध्ये शार्दूल द्विपिनो व्याघ्रे असा उल्लेख येतो. अमरसिंह वाघाची ही पर्यायी आणि समानार्थक नावे वापरतो, परंतु मृगपक्षीशास्त्रामध्ये हंसदेव, शार्दूल, द्विपी आणि व्याघ्र हे वाघाचे प्रकार मानतो. त्याची सविस्तर वर्णनेही देतो. द्विपी म्हणजे बिबट्या, लहान शरीर, सर्वांगावर मोठे मोठे ठिपके, पिवळ्या व पांढऱ्या रंगाची कातडी. ऋग्वेद संहितेत शार्दूल किंवा व्याघ्र यांचा उल्लेखच नाही, त्याऐवजी द्विपीचा उल्लेख येतो. चीन आणि ब्रह्मदेश इकडून वाघाने हिंदुस्थानामध्ये प्रवेश केला, तो बंगालमधून. म्हणून बंगालमधील वाघ आजही बंगाली वाघ म्हणूनच ओळखला जातो. वाघ हा जात्याच सिंहापेक्षा लबाड आणि शक्तिमान आहे. वाघाने स्थलांतर करीत ज्या ज्या अरण्यामध्ये प्रवेश केला तिथून त्याने सिंहाला हुसकावून दिलं आणि त्या क्षेत्रामध्ये तो कायमचा स्थिर झाला आणि म्हणूनच वाघाचा उल्लेख वैदिक काळानंतर येतो. वाघाला मात्र बिबट्याला हुसकावून देता आलं नाही. हिंदी भाषेमध्ये एक वाक्प्रचार आहे, शेर यदि शेर है तो तेंदुआ सवा शेर. सिंह आणि वाघापेक्षा बिबट्या आकाराने लहान आहे. वाघ आणि बिबट्या यांच्यामध्ये जर जुंपली तर ती बरोबरीने सोडावी लागेल. बिबट्या वाघापेक्षा चपळ, चालबाज, धूर्त आणि कूटनीतिज्ञ असा जीव आहे. तो आपली शिकार गनिमी काव्याने करतो. तो पर्वताच्या कडे कपारीवरही चढू शकतो, सहज उडी मारू शकतो, त्याला सहज लपता येतं. घरावर आणि तो झाडांवरही चढू शकतो. वाघावर त्याने मात केली आहे आणि म्हणूनच हिंदुस्थानामध्ये वाघाची संख्या झपाट्याने कमी होत असता बिबट्यांच्या संख्येवर काहीही परिणाम झालेला नाही. अशा या बिबट्याला घनदाट अरण्याची आवश्यकता असतेच असं नव्हे. विरळ झाडांनी व झुडपांनी व्याप्त असलेल्या शिलाखंड, खडक, कपारीच्या प्रदेशामध्ये बिबट्या राहू शकतो. अशा या प्रदेशामध्ये त्याला सहज लपत छपत वावरता येतं. त्याच्या चित्र विचित्र रंगांमुळे अशा निवासस्थानामध्ये तो सहज सामावूनही जातो. पाण्याची त्याला तेवढी आवड नाही. उन्हाळ्यामध्ये देखील तो पाणझरीपासून दूर राहतो. वाघाप्रमाणे तो कधीही डोहामध्ये डुंबताना दिसत नाही. आवश्यक असेल तेव्हाच तो पोहत पैलतीरावर जातो. सूर्यास्त होताच तो चोरट्या पावलाने रात्रभर सावजाचा मागोवा घेत फिरत असतो. वाघाप्रमाणे बिबट्याला उन्हाचा त्रास होत नाही. आवश्यक असल्यास तो दिवसा देखील शिकारीला जातो. प्रथम तो सावजाचं नरडं धरतो आणि सशक्त पंजाने मान धरून त्याचा जीव घेतो. जनावर मेल्यावर बिबट्या वाघाप्रमाणे कधीही मांडांपासून खायला सुरुवात करीत नाही, तर त्याचं पोट फाडून आतल्या आतड्या काढून काळीज व फुफ्फुस यांवरती तो ताव मारतो. नंतर जवळपास तो लपून बसतो. जर काही गडबड असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर तेथे पोहोचतो. एखादा मोठ्या आकाराचा बिबट्या लहान वाघिणीसारखा असतो. त्याचा आकार वाघिणी एवढा असतो. असा बिबट्या मोठा समर्थ असतो. तो आपल्या जबड्यामध्ये मोठं सावज धरून त्या सावजाच्या कसल्याही खाणाखुणा जमिनीवर उमटू न देता एखाद्या किलोमीटरपर्यंत तो सहज जाऊ शकतो. नागझिरा जंगलामध्ये एका बिबट्याने मादी चितळाची शिकार करून तिला अंदाजे 40 ते 50 फूट उंचीवरच्या झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यामध्ये ठेवल्याचं मला आढळून आलं. मारलेलं सावज
तरस आणि कोल्हे यांच्यापासून सुरक्षित राहावं म्हणून तो झाडावर ठेवतो. पूर्वीचे शिकारी सांगत की बिबट्याच्या पुढच्या पायाच्या बगलेमध्ये हुकासारखे लकी बोन असतात आणि त्याच्या सहाय्याने तो आपली शिकार झाडावर नेतो. परंतु हे तितकंसं खरं नाही. बिबट्या आपल्या जबड्यामध्ये सावज घट्ट धरून झाडाला घासटत उंच ठिकाणी तो आपला शिकार ठेवत असतो. तेवढी ताकद आणि चपळता त्याच्यामध्ये आहे. सिंह किंवा वाघ जंगलामध्ये घातकी आहेत. ते कधी गावात शिरून धुमाकूळ घालणार नाहीत. त्यातला एखादा अपवाद असतो, परंतु बिबट्या तसा नाही. इथंच त्याच्यामध्ये फरक दिसून येतो. गुरं व बकऱ्या मारण्यात तो वाघापेक्षा साऱ्या हिंदुस्थानामध्ये आघाडीवर आहे. पाळीव प्राणी हेच त्याचं भक्ष्य आहे. दारामध्ये बसलेल्या कुत्र्याला हा हा म्हणता तुमच्या समोरून तो पकडून घेऊन जाऊ शकतो. पक्ष्यांमध्ये त्याला मोर खूप आवडतो. त्याची शिकार बिबट्या मोठ्या युक्तीने करतो. जमिनीवर बिबट्या आणि मोराची नजरानजर झाली की मोर एखाद्या कठपुतळीप्रमाणे जागच्या जागी उभा राहतो. त्याचं सारं लक्ष बिबट्याकडे असतं, परंतु या शत्रूपासून सुटून जावं ह्याचं भानच त्याला राहत नाही. बिबट्या जणू त्याच्यावर संमोहनाचं अस्त्र चालवितो आणि चपळ मोर त्याला बळी पडतो. बिबट्या वानरांचा भयंकर असा शत्रू आहे. खडक कपारीवर तो त्यांची शिकार करतो. वानरांचा पाठलाग करताना ते झाडावर अशा काही सहजतेने चढतो तेव्हा वाटतं की तो देखील एक वानरच आहे. आदिवासी म्हणतात वानरांची जात मोठी भित्री असते. बिबट्याच्या केवळ आवाजाने वानराच्या कळपाची दाणादाण होते. भीतीने ते झाडावरून खाली पडतात. तेव्हा ते आयतेच त्याच्या भक्ष्यस्थानी पडतात. रात्री बिबट्या चोर पावलांनी वानरं बसलेल्या झाडांवर चढतो. वानरं तशी चालाक असतात. बिबट्यांच्या भीतीने ती रात्री बारीक डहाळीवर झोपी जातात. तिथपर्यंत बिबट्याला पोहोचता मात्र येत नाही. तो जवळ जाऊन जोराने डरकाळ्या फोडतो. झोपेतून दचकून जागी झालेली वानरं पटापट खाली पडतात. बिबट्याला आपलं भक्ष्य आयतं मिळतं. दिवसा वानरं बिबट्याला पाहताच असाच धांदरटपणा करतात. झाडावर सुरक्षित ठिकाणी बसलेली वानरं त्याला पाहून झाडावरून खाली उतरतात आणि दुसऱ्या झाडाकडे धाव घेताना त्याच्या पंजामध्ये सापडतात. मचाणीवर बसलेल्या शिकाऱ्याला वाघावर मात करणं सोपं आहे, परंतु बिबट्याचा वेध घेणं अतिशय अवघड. कारण वाघ क्वचितच आपली मान वर करून झाडाकडे पाहतो. त्यामुळे झाडात लपलेल्या धोक्याची त्याला कल्पना येत नाही. परंतु बिबट्या वाकत दबा धरत आजूबाजूला झुडपातून बारकाईने पाहत समोरच्या झाडांवर दृष्टिक्षेप टाकीत मोठ्या सावधगिरीने गाऱ्या अर्थात कीलकडे जात असतो. कित्येकदा निरीक्षकाला वाटतं की बिबट्या आता काही गाऱ्याकडे येणार नाही, परंतु त्याच वेळी बिबट्या झुडपातून लपून निरीक्षकाकडे पाहत असतो. असा संशयास्पद परिस्थितीमध्ये बिबट्या गाऱ्याकडे फिरकणार नाही. निरीक्षकाला वाटतं की बिबट्या या परिसरामध्ये आलाच नाही, म्हणून कंटाळून तो घराची वाट धरतो. परंतु या गाऱ्याचं अस्तित्व कावळ्यापासून लपत नाही. ते त्यानं हेरलेलं असतं. सूर्यास्तानंतर कावळ्यांची जागा गावातील काकागाराकडे अर्थात रुकरीकडे असते. परंतु त्यावेळी गाऱ्याजवळच्या झाडावर 2-3 कावळे बसून त्यांनी कॉ असा आवाज केला की निरीक्षकाने जाणून घ्यावं की कावळ्यांनी लपत छपत चाललेल्या बिबट्याला पाहिलं आहे. अशा वेळी निरीक्षकाने अतिदक्षतेने त्याचा मागोवा घ्यावा. निरीक्षकाला वाटतं की आपण बिबट्याचा शोध घेत आहोत, पण त्यापूर्वीच त्यानेच तुम्हाला हेरलेलं असतं हेही ध्यानी घ्यावं. इथे तुमच्या वनविद्येची कसोटी लागते. त्यामुळे पूर्वी कोणी शिकारी चोरट्या व चाणाक्ष बिबट्याची पारख करण्याच्या भानगडीत पडत नसत. बिबट्याने गारा केल्यावर तो नेमका कुठे आहे याचा वेध घेणं अतिशय अवघड जातं. तो एखाद्या दूरच्या किंवा पुरातन वृक्षाच्या पानोळ्यामध्ये झोपलेला असेल किंवा प्रचंड शिळांच्या आश्रयाने विश्रांती घेत असेल. हाका घालून वाघाला जसं बाहेर काढता येतं ना, तसं बिबट्याच्या बाबतीत घडत नाही. म्हणून बिबट्याचे निरीक्षण करणारा निरीक्षक गोंधळात पडतो. त्यामुळे वाघ अधिक मारले जातात आणि बिबट्या मात्र सुरक्षित राहतो. वाघांची संख्या कमी होण्याचं हे मुख्य कारण आहे. जंगलातील प्रत्येक आदिवासी म्हणेल की आम्हाला वाघाची भीती वाटत नाही, परंतु बिबट्या मोठा घातकी प्राणी आहे. त्यांचं म्हणणं असं की जंगलातून जाणाऱ्या प्रवाशाला जर वाघ बिबट्या दिसला तर त्यांच्याकडे घुरून बघू नये.
जर माणसाने शांतपणे त्याच्याकडे एकाग्र दृष्टीने पाहिलं तर अशा जनावरांवर परिणाम होऊन ते मवाळ बनतात. बिबट्या तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्याजवळ संरक्षणासाठी हत्यार नसेल तर बिबट्या दिसला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जर का त्याच्याकडे बारकाईने पाहू लागला तर तो तुम्हाला नकळत मागच्या बाजूने येऊन हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. पॉल ब्रंटन या इंग्रज माणसाने हिमालयातील सिद्ध पुरुषांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. तो स्वतः नियमितपणे योग, प्राणायाम, ध्यान धारणा करीत असे. हिमालय आणि एक तपस्वी या ग्रंथामध्ये बिबट्या आणि त्यांची भेट झाली. या प्रसंगाचं वर्णन करताना ते लिहितात, त्या जागी बिबट्या पहुडला होता. त्या जागेच्या जवळूनच जाताना नेमका तो जागा झाला. आता ही वेळ अशी होती की दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं. नुसतं दगडासारखं ताठ उभं राहायचं व पुढे काय होतं ते पाहायचं. बिबट्याने आपलं मांजरासारखं असलेलं डोकं वर उचललं. नंतर आपलं सुंदरसं मऊ शरीर ताठ केलं आणि माझ्याकडे जणू प्रश्नार्थक मुद्रेने बारीक नजर करून तो पाहू लागला. त्याचे डोळे भयानक पिवळसर हिरवे जणू माझ्याकडे पाहून आग ओकीत होते. मीही तशाच प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तेव्हा माझ्या अंतरंगातूनच मी धैर्य धारण केलं व ताठ उभा राहून त्याच्याकडे निर्भयपणे पाहू लागलो. माझ्या या निर्भय ताठ उभ्या राहण्याने त्या बिबट्याच्या नजरेमध्ये रागाची छटा येऊ लागली. संतापून त्याने आपला जबडा थोडासा उघडला व जबड्यातले त्याचे सुळ्यासारखे दात माझ्याकडे तुच्छतेने जणू पाहू लागले. एक मोठा गुरगुरण्याचा आवाज करून त्याने झाडाच्या पलीकडच्या भागाकडे चटकन उडी मारली आणि नंतर तो दाट अरण्यामध्ये निघून गेला. बिबट्या रात्रीच्या वेळी मोठा निर्भीड होतो. गावामध्ये येऊन गुरांच्या गोठ्याभोवती पिंगा घालीत असतो. अशा वेळी गावकरी आरडाओरडा करून जवळच्या लोकांना जमा करीत असता तो जवळच्याच झुडपाखाली असा काही दबा धरून बसतो की तो अजिबात दिसतच नाही. नवेगाव बांधाजवळ असलेल्या झाशी नगर या गावामध्ये बिबट्याने रात्री धुमाकूळ करून दहशत पसरवली होती. त्याच्या बंदोबस्तासाठी आम्ही ट्रॅक्टर घेऊन गस्त घालीत होतो आणि तो बिबट्या अंधारात आमच्या ट्रॅक्टर घालून चालत होता. शेवटी आरडाओरडा करून त्याला गावाबाहेर हुसकावून दिलं. निसर्गाने बिबट्याला वाघापेक्षा अधिक सौंदर्य बहाल केलं आहे. बिबट्याची पिलं दिसायला गोजीरवाणी आणि फार खेळकर दिसतात. ती मोठी बुद्धिमान व वरून प्रेमळ वाटतात. परंतु अशा पिलांना कधीही जवळ करू नये, कारण त्यांच्यामध्ये वास करीत असलेला सुप्त क्रूर अनुभव केव्हाही येऊ शकतो. काळ्या बिबट्याची नोंद महाबळेश्वरच्या जंगलामध्ये केली गेली आहे. मादी बिबट्याच्या एका वेतीमध्ये एखादं काळं व इतर सामान्य रंगाची पिलं असू शकतात. हिंदुस्थानामध्ये बिबट्यांची संख्या वाघापेक्षा अधिक आहे. जवळजवळ 6,000 ते 7,000 असावी. बिबट्या जसा उष्ण प्रदेशातील जंगलामध्ये आढळून येतो तसा हिमालयासारख्या थंड प्रदेशातील जंगलामध्येही दिसून येतो. भिन्न हवामानातील प्रदेशात राहण्याच्या त्याच्या या क्षमतेमुळे तो टिकून राहिला आहे. मात्र 1970 पासून त्याला कायद्यान्वये संरक्षण प्राप्त झाल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. त्यांच्या कातड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तस्करीही वाढली आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये गावानजीक असलेल्या झुडपी जंगलावर तसेच गाय रानांवर लोकांनी अतिक्रमण करून ते क्षेत्र शेतीसाठी उपयोगामध्ये आणलं आहे. लोकसंख्येच्या अनियंत्रित वाढीबरोबर होणारे दुष्परिणाम जंगलावरही होत आहेत. याचा परिणाम म्हणजे बिबट्याच्या निवासस्थानाचा संकोच. ते आता शहरातील रस्त्यांवर येत असल्याची आरडाओरड प्रसारमाध्यमातून आपल्याला दिसून येते, ऐकू येते. साहजिकच गावामध्ये येऊन उपद्रव माजविणाऱ्या बिबट्यांना पिंजऱ्यांतून पकडलं जातं. बंदिवासात देखील बिबट्यांची संख्या वाढत आहे. शेवटी या सर्व बिबट्यांचं काय करायचं ही समस्या वन विभागाकडे आहेच. यावर उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्रात पकडलेले बिबटे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व मेळघाटातील जंगलामध्ये मुक्त करण्याची योजना आहे. यासाठी बंदिवासात असलेले बिबट्यांचे 2 विभागामध्ये गट करावे लागतील. एक जंगलातून आलेले व पकडले गेलेले बिबटे, 2 बंदिवासात जन्म होऊन तिथेच वाढलेले बिबटे. जंगलातून गावामध्ये येऊन उपद्रव करीत असलेले बिबटे जास्त काळ बंदिवासात ठेवू नयेत.
ते जखमी किंवा आजारी असतील तर त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करावे. बिबट्यांवर हवामानाचा फारसा प्रभाव पडणार नाहीच, परंतु अशा बिबट्यांची लांब पल्ल्यावर वाहतूक करताना काळजी घ्यावी लागेल. वेळेवर त्यांना अन्न पाण्याचा पुरवठाही झाला पाहिजे. त्यांच्या पिंजऱ्याभोवती काळं कापड गुंडाळावं, म्हणजे बाहेरची दृश्य पाहून ते उत्तेजित होऊन पिंजऱ्यांवर धडका मारणार नाहीत. अपरिचित अशा जंगलामध्ये लगेचच त्यांना सोडून देऊ नये. अशा जंगलामध्ये रिलीज केज अगोदरच तयार ठेवावा. त्यामध्ये त्याला 2-3 दिवस राहू द्यावं. त्या ठिकाणी नियमाप्रमाणे अन्न पाण्याचा पुरवठा करावा. नंतर रिलीज केजचं दार उघडं ठेवावं. त्याची इच्छा असेल तर तो लगेचच जंगलात जाईल किंवा जंगलामध्ये भटकंती करून परत त्या पिंजऱ्यामध्ये येईल. अशा बिबट्यांच्या गळ्यात त्याला मुक्त करण्यापूर्वी रेडिओ कॉलर बांधावी. त्यांच्या हालचालींवर काही दिवस ट्रान्समीटरद्वारे पाळत ठेवावी लागेल. ज्या उपद्रवामुळे बिबट्याला पकडण्यात आलं त्या पद्धतीचा उपद्रव जवळच्या गावामध्ये करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांना शिकार कशी करावी हे माहिती असल्यामुळे काही दिवसांनी ते स्वतंत्रपणे जगू लागतील. दुसऱ्या प्रकारामध्ये बंदिवासात जन्म होऊन तिथेच वाढलेल्या बिबट्यांचा विचार करू. जंगलामध्ये जन्म झालेल्या पिलांना त्यांची आई शिकार कशी करावी हे शिकवते, परंतु बंदिवासामध्ये ते शक्य होत नाही. पिलं 2 ते 2.5 वर्षांनी वयामध्ये येतात. अशी पूर्ण वाढ झालेल्या पाळीव बिबट्यांना जंगलामध्ये कसं मुक्त करावं याविषयी टायगर हॅव्हन या ग्रंथाचे लेखक अर्जुन सिंह यांची पद्धती अवलंबनामध्ये आणावी. त्यांनी केलेल्या प्रयोगाचा सारांश असा. अर्जुन सिंह हे उत्तर हिंदुस्थानातील तराईच्या क्षेत्रामध्ये राहत होते. राईट नावाच्या इंग्रज दाम्पत्यांनी त्यांच्या घरी पाळलेला बिबट्या अर्जुन सिंह यांना दिला. त्याचे जंगलामध्ये पुनर्वसन करावं अशी राईट दाम्पत्याची इच्छा होती. अर्जुन सिंह यांनी या बिबट्याला जंगलातील आपल्या कुटीरामध्ये आणलं. आजूबाजूच्या जंगलाचा हळूहळू परिचय करून दिला. बिबट्या झाडाझुडपातून जाणाऱ्या रानावाटांनी फिरू लागला. कधी कधी त्याला अर्जुन सिंह स्वतःच्या लँड रोवरमध्ये बसवून दूरवर जंगलात नेऊन आणू लागले. जंगलामध्ये गाडी उभी करून त्याला पायी फिरवत असत. अशा रीतीने कुटीर आणि जंगल यामधील अंतर ते वाढवित राहिले. माणूस आणि बिबट्या यातमधील नातं नष्ट करण्याच्या दिशेने व त्याला जंगलात वसविण्याच्या दृष्टीने अर्जुन सिंह यांचे प्रयत्न चालू होते. त्याकरिता त्यांनी जंगलातील झाडावर छोटी झोपडी बांधली. त्यामध्ये ते बिबट्याला ठेवत. त्याला झोपडीमध्ये सोडून ते परत कुटीरामध्ये येत. रात्र होताच हा बिबट्या झाडावरून खाली उतरायचा आणि अर्जुन सिंहाच्या घरी पोचायचा. तिथेच जवळपास झोपायचा. ते सकाळी उठून बाहेर पाहतात तो बिबट्या समोर दिसायचा. काही दिवसांनी दुसऱ्या झाडावर त्यांनी झोपडी बांधली. ती मात्र घरापासून खूप दूर होती. अशा रीतीने ते अंतर वाढवित राहिले. हळूहळू हा बिबट्या स्वतः शिकार करू लागला आणि अशा पद्धतीनं त्याचं पुनर्वसन झालं. हा बिबट्या मुक्त अवस्थेमध्ये वाढला होता. तो स्वभावाने मवाळ होता. प्राणी संग्रहालयात बंदिवासात वाढलेले सर्वच बिबटे असे मवाळ नसतात. अशा वेळी वरील पद्धतीचा अवलंब करता येणार नाही. त्याकरिता त्या जंगल क्षेत्रामध्ये बिबट्याला सोडावायचा आहे तेथील एका झाडावर रिलीज केज ठेवून त्याला त्यामध्ये सोडावं. 2 ते 3 दिवसांनी केजचं दार उघडून त्याला बाहेर जाऊ द्यावं. कदाचित रात्री त्या केजकडे तो परत येईल किंवा येणारही नाही. त्याच्या हालचालीवर यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पाळत ठेवावीच लागेल. काही दिवसांनी तो आजूबाजूच्या जंगलाशी परिचित होऊन स्वतः शिकार करू लागेल. बंदिवासामध्ये बिबट्यांना पिलं होऊ नयेत म्हणून नर बिबट्यांचं निर्बीजीकरण करणंही आवश्यक आहे. मित्रहो, चाणाक्ष बिबट्या एक समस्या हा लेख इथे संपतो. तर या लेखामधलं तुम्हाला नेमकं काय आवडलं किंवा खरंच नेमकी समस्या कुठली आहे याचा थोडासा जरी अंदाज आला असेल ना, तर मला तुमचं मत नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण परत भेटू एका सुंदरशा पुस्तकासह, एका सुंदरशा कथेसह. तोपर्यंत आजच्या या लेखावर नक्की विचार करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.